हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आणि तयारी झालेली आहे. वाजलेले आहेत 3:30 आणि 4ची ट्रेन आहे, पण 15 मिनिटं लेट आहे ट्रेन. तर आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे. कुठे चाललो ते मी सांगणारच आहे. आमच्यासोबत आणखी एक फॅमिली आहे, अदिती पण आलेली आहे. अदिती येणार नव्हती, कन्फर्म नव्हतं अदितीचं. वेळेवर तिची तिकीट आम्ही बनवलेली आहे. तर आम्ही चाललेलो आहोत शेगावला. तर खूप घाई झालेली आहे. सगळी पॅकिंग वगैरे झाली, म्हणजे आपण जे म्हणतो ना खाण्याचं वगैरे पण घेतलेलं आहे, पॅकिंग केलेली आहे. जितेंद्रराव सुद्धा तयार आहे. आणि भाऊजींचा फोन आलेला होता की थोडी लेट आहे ट्रेन, 15 मिनिटं, म्हणून आम्ही रिलॅक्स झालो. तुम्ही बघू शकता माझ्या बोलण्यावरून मी किती थकलेली असेल. ते जितेंद्रराव तयार आहेत. हाय अदिती. पार्थ आहे थकलेला. सगळेच जण ऑलमोस्ट थकलेले आहे, कारण खूप जास्त घाई झाली. तर अशी पॅकिंग आम्ही करून समोर आणून ठेवलेली आहे. याच्यामध्ये सगळं खाण्याचे पदार्थ आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे मी की शेगावला जाणार आहो म्हणून. तर खूप दिवसाची इच्छा होती आणि फायनली कोणामुळे कोणाचं जमतं किंवा योग आला तेव्हाच आपल्याला देव बोलवतात असं म्हणतात ना, तसंच झालेलं आहे. खूप छान वाटते शेगावमध्ये गेल्यानंतर. मी पुष्कळदा गेलेली आहे शेगावला. तर आणि परत परत जाण्याची इच्छाच होते. तर चला, तिथे गेल्यानंतर आपण भेटणारच आहोत. एक दिवसा अगोदरच मी आलेली होती रेल्वे स्टेशनवर. इथूनच मी बसून तुमसरला गेली. आता परत तिकडनं आल्यानंतर हळदी कुंकू वगैरे ठेवायचं आहे. अदिती आणि पल्लवीची भेट झालेली आहे, गाठभेट. पण तेव्हा कॅमेरा सुरू नव्हता. मिस झालं ते. कौशीची आणि अदितीची पण गाठभेट झाली, कॅमेराच बंद होता. तुम्ही नाही भेटले का दोघं? अच्छा, डबल भेट झाली ना तुमची. आताच जस्ट झाली, त्याच्यामुळे एवढं हे नाही. बरोबर बसलं, लाडक्या बहिणीजवळ बसला. इकडे गोलू, गोल्या, हाय भाऊजी. सून आहेत. कोणाची आहे सून? आमची सून आणि सासू. हा आला बिट्टू आमचा. का बोलत आहे तिच्यासोबत? टीटी सोबत ऍडजस्टमेंट करून आलेला आहे. ऍडजस्टमेंट म्हणजे का? सीटचं काही बोलला का? सीट बद्दल बोलला का? तुझी मैत्रीण बसला होता. 14, 11, 12, 16. आम्ही इथे नाश्ता पाणी करत आहोत. अविश्वासी माणूस म्हणजे तूच करू शकते का? हे आमची सून नाही करू शकत का? मी तर खात्री देते आमची सून करण म्हणून. हो ना, बोल काहीतरी बोल. कहाणी संपली. कॅमेरा आला की ऑन कॅमेरा कहाणी नाही बनवू शकत, लोक बघतात. फोन काढून काय मी आहे. त्याला बोलतो इथेच बसा खाली. पाणी दे. येस, गोलू खेळून काढ ना, दुसरी काढ ना. परत खेळ. परत का? आता हे चालू, हे चालू. नवीन काढ नवीन. 2 लुडो जिंकलेली आहे 3दा. 3दा. ज्याचं प्रूफ नाही आहे. व्हिडिओवर प्रूफ नाही. तूच बोलली म्हणून. तू बोलली म्हणून. आणि दुसऱ्यांदा ते कोणी पण असो, पण कोणी बघितलं तिथं तर कोणी नाही बघितलं. खरी आहे ना? नाही, कोणी खरी नाही. कोणी नाही. 3 टाइम्स चीटिंग करून प्रामाणिकपणाला चिटर म्हणते का? चीटिंग करून तर कोणी 2 वेळा आखरी आला. मी मम्मीचं सांग पहिले. वी आर विनर. आम्ही दोघी विनर आहोत. बघा, आणि हे एवढे यंगस्टर चिटर आहे सगळे. ही तर खूप जास्त आहे चिटर.
प्यार भरा तुम तो मेरी प्रियतम हो. अच्छा काहीतरी ते आलेला हो आनंद विहार मध्ये. आता बघू रूम वगैरे मिळते का. चला व्हिडिओ सोबत तसेच कनेक्ट राहा. आणि प्रवास करून खूप मजा आली. कसा वेळ गेला काही कळलं नाही कारण पूर्ण फॅमिली होती सोबत. चला बघा हे सुंदर आहे. हा रात्रीचा व्ह्यू आहे. आता 9:45 वाजलेले आहेत आणि भयंकर गर्दी आहे इथे अजूनही लोकांची कारण आता वीकेंड सुरू आहे त्याच्यामुळे. हां बघा किती सुंदर आहे. सगळ्यात पहिले आम्ही आनंद विहारमध्ये गेलो आणि तिथे रूम नव्हत्या अवेलेबल म्हणून आलेला हो विसावा भक्त निवासमध्ये. आता बघू इथे तरी रूम मिळते का. आणि आता 10 वाजलेले आहेत. चला भेटायला तर पाहिजे रूम. हे बाकीचे लोक पायी येत आहे कारण जवळजवळच आहे. आम्ही ॲटो करून आलो आणि तोही ॲटो बरोबर नव्हता. चला येऊन पोहोचलेला आहो. रूम मिळायला पाहिजे बस. भरपूर गर्दी आहे बघू शकता तुम्ही. बघा किती पब्लिक आहे. आता 11 वाजलेले आहेत आणि आता आम्हाला रूम मिळालेली आहे. इथे रूम नोंदणी कार्यालय आहे. मी बघू शकता किती गर्दी आहे ते. फायनली रूम मिळालेली आहे आणि रूम मी तुम्हाला दाखवणार आहे. ट्रेनमध्ये आमचं जेवण झालेलं आहे. आता बघू. भक्त निवास क्रमांक 4A मध्ये आम्हाला रूम मिळालेली आहे. एकदम किती स्वच्छता आणि पॉश आहे एकदम. बाय ताई बाय. आपले इकडे आहे का. हो का. इकडे खाली बघा रात्रीचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. किती मिळाली आपल्याला 202 नंबर. इथे मिरर दिलेला आहे. इथे बेसिंग आहे. गजानन महाराजाचा फोटो प्रत्येक रूम मध्ये दिलेला आहे आणि 4 बेड आहे इथे. टेबल. चला तर आम्ही आता आराम वगैरे करतो आणि भेटता आलं तर मी भेटणारच आहे तुमच्यासोबत. तर आम्ही रूममध्ये गेलो छानपैकी फ्रेश वगैरे झालो आणि असंच आलेलो आहो वॉकिंग करण्यासाठी. तर बघू इथे समोर काय आहे. चहा कॉफी जर मिळाली तर घेऊ आणि मग आराम करू कारण आम्हाला तर सकाळी 5 वाजताची काकड आरती आहे तर लवकर उठावं लागणार आहे. छान सुगंध आला. लोकांची भीड अजूनही आहे. आता वाजलेले आहेत 11:15. चहा कॉफी किंवा दूध प्यायचं असेल तर कुपन काढावं लागतं. तर कुपन काढायसाठी गेलेले आहे. तर इथे जेवणाची सुद्धा सोय आहे आता. पण आम्हाला भूक नाही कारण आम्ही ट्रेनमध्येच जेवलेलो आहोत. तर तिथे जेवणाची रांगसुद्धा लागलेली आहे. 12 वाजेपर्यंत असते. प्रसाद जो मिळतो तो 12 वाजेपर्यंत मिळतो. चहा कॉफी वगैरे आणि प्रसाद. तर भयंकर गर्दी आहे. चला आता आम्ही कॉफी बोलवलेली आहे. कुपन आणत आहे आदिती. कॉफी वगैरे पिऊ आणि त्याच्यानंतर मग रेस्ट करायला जाऊ कारण सकाळीच उठायचं जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे.